नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत सॅटेलाइटचे प्रकार. मागील वेळेला आपण सॅटेलाइट बद्दल प्राथमिक माहिती घेतलेलीच आहे आणि आज आपण पाहतोय सॅटेलाइटचे प्रकार. याच्यामध्ये पृथ्वी आणि त्या पृथ्वीपासून सॅटेलाइट किती अंतरावर आहे, म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून ते किती अंतरावर आहे त्यावरून त्याचं ते जे ऑर्बिट तयार होतंय, तर ह्या ऑर्बिटच्या अंतरावर अवलंबून आहे त्या सॅटेलाइटचा प्रकार. उदाहरणार्थ आता इथं पहा की इथं हे जे लोअर ऑर्बिट आहे पहिलं, तर याला LEO आपण म्हटलेलं आहे. तर या प्रकारचा इथं सॅटेलाइट असेल की जर त्याचं ऑर्बिट कमी असेल तर. त्याच्यानंतरचं जे पाहिलंय तर ते MEO म्हणजे मीडियम अर्थ ऑर्बिट. म्हणजे एवढं जर अंतर असेल तर म्हणजे साधारणतः इथं दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं की 10,000 किलोमीटर वगैरे. तर त्याला त्याला आपण म्हणणार आहे इथं MEO. तसंच हे जे दुसरं ऑर्बिट दाखवलेलं आहे हे इलिप्टिकल मध्ये आहे, ते हाय अर्थ ऑर्बिट म्हणून दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीचं ऑर्बिट असेल सॅटेलाइट फिरत असतानाचं, तर त्याला आपण HEO असं म्हणणार आहे. आणि एक प्रकार आहे तो म्हणजे हा सर्वात म्हणजे पृथ्वी सरफेस पासून जास्त अंतरावर असणारं ऑर्बिट जे आहे की किती साधारणतः 36,000 किलोमीटर अंतरावर. तर याला जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट आपण म्हणतोय. तर ते हे आहे. तर याचे प्रत्येकाचे हे जे प्रकार मी आता तुम्हाला या ऑर्बिट च्या म्हणजे अंतरावरून सांगितलेल्या आहेत, त्याच्याबद्दल विस्तृत माहिती आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. हा जो पहिला प्रकार आपण इथं सांगतोय तो आहे GEO म्हणजे जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट. आता याच्याबद्दल 2-3 मुद्दे महत्त्वाचे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. ते म्हणजे पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जेवढा कालावधी लागतो, तेवढाच कालावधी यालाही एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतो, म्हणजे पिरियड ऑफ 24 अवर्स. तर एवढा कालावधी लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याचं जे ऑर्बिटचं जे इन्क्लिनेशन आहे ते मात्र 0 डिग्री आहे. म्हणजे तुम्हाला या आकृतीमध्ये थोडक्यात लक्षात येईल. तर इथं पहा हे जिओ स्टेशनरी दाखवलेलं आहे आपण इथं. तर जिओ स्टेशनरी मध्ये हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे याच्याबरोबर जर इथं जर हे पाहिलं तुम्ही, तर याचं इन्क्लिनेशन 0 डिग्री मध्ये आहे. आणि हा जिओ सिंक्रोनस दाखवलेला आहे, याला थोडंसं इन्क्लिनेशन आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये दोघांमध्ये जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आणि जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट मध्ये फक्त एवढाच फरक आहे. फिरण्याचं स्पीड वगैरे सगळं सारखंच असेल, ऑर्बिटचं अंतरही तेवढंच असेल. फक्त इन्क्लिनेशन जे आहे ते जिओ सिंक्रोनसला इथं थोडं इन्क्लिनेशन असणार आहे, तर जिओ स्टेशनरी हे 0 इन्क्लिनेशन मध्ये असणार आहे. हा महत्वाचा फरक याच्यामधला आहे. ओके. आता या जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जे आहे ते अप्रॉक्सिमेट डिस्टन्स इथं सांगितलेलं आहे मी की 36,000 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस असतं. आणि महत्वाचा याचा जो उपयोग केलेला आहे तो म्हणजे टीव्ही रेडिओ ब्रॉडकास्टिंगसाठी महत्वाचा उपयोग याचा होतो असतो. तसंच हवामानाचा जो अंदाज आहे तो वर्तवण्यासाठी सुद्धा जे ऍप्लिकेशन्स आहेत, तर त्यासाठी सुद्धा याच सॅटेलाइटचा उपयोग केला जातो. तसंच टेलिफोन नेटवर्कसाठी सुद्धा या सॅटेलाइटचा उपयोग केलेला आहे. आणि हे महत्वाचं म्हणजे की हे सॅटेलाइट पृथ्वी सापेक्ष जर पाहिलं तर ते तुम्हाला नेहमी स्थिर भासेल, कारण त्याचा जो पिरियड आहे तो 24 अवर्सचा दाखवलेला, म्हणजे पृथ्वी आणि हे सॅटेलाइट हे एकाच गतीनं फिरत असतं, बरोबर. आणि एकाच गतीने फिरत असल्यामुळं ते म्हणजे पृथ्वी ज्या वेगाने फिरते त्याच वेगाने ही फिरत असेल, तर इथून हे दोन जर फिरणाऱ्या व्यक्ती समजा समान वेगाने पुढे सरकत असतील, तर ते एकमेकाला कशी वाटणार आहेत, स्थिरच वाटणार आहेत. तसंच इथं घडतं की दोन्ही समान वेगाने फिरत असल्यामुळे पृथ्वी सापेक्ष हे जे सॅटेलाइट आहे ते आपल्याला स्थिर भासतं. दुसरा जो सॅटेलाइटचा प्रकार सांगितलेला आहे तो LEO म्हणजे लो अर्थ ऑर्बिट. ओके. तर त्याला
याला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणतः 95 ते 120 मिनिटच लागतात. ओके. आणि हे साधारणतः 500 ते 1,500 किलोमीटर अबाव द अर्थ सरफेस इथं या ऑर्बिटमध्ये फिरत असते. आणि साधारणतः पृथ्वीवर एखाद्या ठिकाणाहून ती आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठीच व्हिजिबल दिसणार आहे. कारण याचा वेग आहे तो वेगळा आहे. म्हणजे थोडक्यात हे फास्ट आहे आणि त्यामुळे आपल्याला कमी कालावधीसाठी हे विजिबल दिसणार आहे. हा जो तिसरा प्रकार आहे जो मीडियम अर्थ ऑर्बिट, आणि म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की हे जे अर्थ ऑर्बिट आहे ते LEO पेक्षा कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि जे आपण जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस सांगितलं याच्यापेक्षा तो कसा असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे लिओ आणि जीईओ यांच्या दरम्यानच याचं ऑर्बिट असणार आहे 6,000 ते 20,000 किलोमीटरच्या रेंजमध्ये. ओके. आता मात्र LEO पेक्षा हे जास्त कालावधीसाठी व्हिजिबल दिसणार आहे. साधारणतः हे 2 ते 8 तासासाठी अर्थवरून आपल्याला व्हिजिबल दिसू शकतं. हा फरक आहे. म्हणजे या LEO सारखंच हे MEO आहे. फक्त ऑर्बिट तुमच्या लक्षात आलं असेल 6,000 ते 20,000 आहे आणि व्हिजिबलचा पिरियड आहे तो थोडा जास्त आहे. पुढचा हा जो चौथा प्रकार आहे तो आहे हाय अर्थ ऑर्बिट. आणि आतापर्यंत जे 3 प्रकार सांगितले आपण, या 3 प्रकारापेक्षा हे थोडं वेगळं आहे. म्हणजे कसं की हे नॉन सर्क्युलर आहे. ऑर्बिट जे आहे ते नॉन सर्क्युलर आहे. पहिल्या तिन्ही सॅटेलाइटच्या बाबतीतची जी ऑर्बिट्स होती ती सर्क्युलर होती. आणि याचं असणार आहे ते हाय म्हटलेलं आहे. तर ऑर्बिट हाय जाते पण ते इलिप्टिकल होते आणि त्यामुळे ते हाय झालेलं आहे खरं तर. ओके. तर हा एक भाग याच्यातला महत्वाचा नोंद करण्यासारखा आहे. तसंच स्पेशल ऍप्लिकेशन म्हणजे जिथं तुम्हाला लॅटिट्यूडचं कव्हरेज जास्त पाहिजे असेल अशा ठिकाणीच आपल्याला या HEO म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाइटचा वापर करायचा आहे. आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम शिकत असताना आपल्याला या LEO किंवा HEO किंवा MEO या सॅटेलाइट पेक्षा सगळ्यात महत्वाचं सॅटेलाइट ठरणार आहे ते म्हणजे जिओ सिंक्रोनस आणि जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. ओके. तर या दोन बद्दलच आपण माहिती घेऊया. इथे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे थोडं इन्क्लिनेशन घेऊन या पाथवर जे सॅटेलाइट फिरत असतं याला आपण म्हणणार आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. म्हणजे हे थोडंसं इन्क्लाइन्ड ऑर्बिट असणार आहे. हे महत्वाचं. या ज्या पाथ मधून हे फिरतं त्याला आपण म्हणतो जिओ सिंक्रोनस ऑर्बिट. ओके. तर जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणजे जिओ सिंक्रोनस ऑर्बिट मधून फिरणारं जे सॅटेलाइट आहे त्याला आपण म्हणणार आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. ओके. आता हे जे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट आहे हे आपल्याला पृथ्वीवरून कायमस्वरूपी स्थिर भासणार आहे. आणि हेच सॅटेलाइट आपण महत्वाचं म्हणजे तुमच्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये म्हणजे टेलिफोन असू दे किंवा टीव्ही असू देत किंवा रेडिओ असू दे यांचे सिग्नलची जी काही देवाणघेवाण करायची आपल्याला कम्युनिकेशन जे करायचे यासाठी याच सॅटेलाइटचा आपण वापर करणार आहोत. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट बद्दल बोलायचं झालं तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट च हे जे जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहे हे पहा याचं इन्क्लिनेशन 0 आहे. हा महत्वाचा भाग आहे. आणि या ऑर्बिटल पाथ मधून जे सॅटेलाइट फिरत राहतं याला आपण म्हणणार आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. ओके. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे इन्क्लिनेशन आहे ते 0 आहे. आणि हे सुद्धा आपल्याला पृथ्वीवरून काय होणार आहे ग्राउंड ऑब्झर्वरला आहे ते सुद्धा स्टेशनरी किंवा फिक्स्ड पोझिशनला जाणवणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण ऑर्बिट नुसार सॅटेलाइटचे कोणकोणते प्रकार आहेत ते या लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. आणि आपला इंटरेस्ट हा फक्त केवळ जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट याबद्दलच आहे. आणि त्याबद्दलही मी तुम्हाला इथं विस्तृतपणे माहिती दिलेलीच आहे. धन्यवाद.